Hello students, welcome to this session. In this session, I am going to teach you how to install Tomcat 7 web server. तर ही Tomcat web server आपल्याला MSBTE शेवटचं चॅप्टर जे आहे सर्वलेट्स, तर सर्वलेट्स प्रोग्रामिंगसाठी ही एक इम्पॉर्टंट सॉफ्टवेअर आहे. तर ही सॉफ्टवेअर कसं डाउनलोड करायला पाहिजे, डाउनलोड केल्यानंतर क्लास पाथ कसं सेट करायला पाहिजे, दॅट आय एम गोइंग टू टीच. तर विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही काय करा, एक वेब ब्राउझर ओपन करा आणि त्या वेब ब्राउझरमध्ये टॉमकॅट 7 डाउनलोड असं टाईप केल्यानंतर एक डिफरंट लिस्ट ऑफ वेबसाईट्स रिलेटेड टू टॉमकॅट 7 डिस्प्ले होते. तर ह्यातून तुम्ही काय करा, फर्स्ट ऑफ ऑल जे पहिलं लिंक आहे अपाची टॉमकॅट 7 सॉफ्टवेअर डाउनलोड्स, ह्या लिंकवरती क्लिक करा. ह्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर इथं एक शेवटचा ऑप्शन 32 बिट ऑब्लिक 64 बिट विंडोज सर्व्हिस इन्स्टॉलर, ह्या लिंकवरती क्लिक करा. ह्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर एक एक्झिक्युटेबल फाईल डाउनलोड होत आहे. नाव हिअर यू कॅन सी दॅट फाईल इज गेटिंग डाउनलोडेड. ही फाईल डाउनलोड झाल्यानंतर ही कुठं डाउनलोड झालं ती फोल्डर ओपन करा अँड ह्याला इथून कॉपी करा ह्या फाईलला. दिस इज कॉल्ड ॲज द इन्स्टॉलर फाईल. ह्याला कॉपी करून कुठल्याही डी किंवा दुसऱ्या कुठल्या ड्रायव्हरमध्ये ड्राईव्हमध्ये पेस्ट करून घ्या. आता व्हेरी सिम्पल प्रोसिजर आहे. इथं तुम्ही बघू शकता, तुम्ही डाउनलोड केलेलं आहे ती इन्स्टॉलर फाईल. ह्याला फक्त डबल क्लिक करा. आता डबल क्लिक केल्यानंतर इथं रन म्हणून एक ऑप्शन डिस्प्ले होतं, रन अँड कॅन्सल. नाव क्लिक ऑन दिस रन बटन. रन बटनवर क्लिक केल्यानंतर पहिल्या स्टेपमध्ये ही विचारतं वेलकम टू अपाची टॉमकॅट सेटअप, राईट. नाव इथं डायरेक्टली नेक्स्ट बटनवरती क्लिक करा अँड हिअर क्लिक ऑन आय एग्री. जे टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, आय एग्री टू दिस टर्म्स अँड कंडिशन. तर इथे एक इम्पॉर्टंट पॉईंट आय एम गोइंग टू टेल यू. इथं शेवटचे जे दोन ऑप्शन्स आहेत, आपण जेव्हा टॉमकॅट इन्स्टॉल करतो तर होस्ट मॅनेजर अँड एक्झाम्पल्स ही आपलं चॉईस आहे, म्हणजे यू वॉन्ट टू इन्स्टॉल दॅट वन ऑर नॉट. तुम्ही सोडून दिलं तरी ह्याला तुम्ही क्लिक नाही केलं तरी चालतं आहे. जस्ट क्लिक ऑन दी नेक्स्ट बटन. नाव सी हिअर, इथं कनेक्टर HTTP पोर्ट जी आहे ही बाय डिफॉल्ट 8080 असतं आणि सर्व्हर शटडाऊन पोर्ट -1. तर हिअर मोस्ट इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन काय म्हणजे, जर तुमच्या PC किंवा लॅपटॉपवर ऑलरेडी ओरॅकल राईट जर इन्स्टॉल केलेला असेल किंवा MySQL सर्व्हर कोणता इन्स्टॉल केलेला असेल आणि ती सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशनमध्ये जर पोर्ट नंबर तुम्ही 8080 जर दिला असाल तर टॉमकॅटसाठी तुम्ही डिफरंट पोर्ट द्या. पण तुमच्या PC किंवा लॅपटॉपवरती जर ओरॅकल किंवा दुसरं MySQL सर्व्हर डेटाबेस वगैरे कोणता इन्स्टॉल केलेला नाही तर तुम्ही काय करा, डिफॉल्ट पोर्ट 8080 राहू द्या. अदरवाईज यूजर नेम मी ॲडमिन ADMIN अँड पासवर्ड ऑल्सो आय विल गिव्ह इट ॲज ADMIN. तर ही सगळ्यातून इम्पॉर्टंट स्टेप आहे. ह्या स्टेपमध्ये जर समजा तुम्हाला काही मिस्टेक झालं तर टॉमकॅट इन्स्टॉल होतं आहे पण एक्झिक्यूट होत नाही. एक्झिक्युशन करताना तुम्हाला एक मेसेज येते की 8080 पोर्ट कदाचित तुम्ही ओरॅकल जर इन्स्टॉल केलेला असेल तर इट इज बिईंग यूज्ड बाय अनदर सॉफ्टवेअर म्हणून तुम्हाला मेसेज येतात. ओके, नाव क्लिक ऑन द नेक्स्ट बटन. तर ही कुठं इन्स्टॉल होतं आहे तिथं पाथ ही दाखवत आहे, सी प्रोग्राम फाईल्स ब्रॅकेटमध्ये x86 जावा JRE6. इट इज फाईन क्लिअर, राईट. नाव तुम्हाला टॉमकॅट एक्झिक्यूट करण्यासाठी यू विल बी रिक्वायरिंग जावा. तर जावा कुठं तुम्ही इन्स्टॉल केलं आहे PCवर तर त्याचं पाथ ही दाखवतं. तर स्टुडंट्स, तुम्ही टॉमकॅट वेब सर्व्हर इन्स्टॉल करायच्या आधी मेक शुअर दॅट तुमच्या PCवरती जावासुद्धा व्यवस्थित इन्स्टॉल्ड आहे. ओके, देन क्लिक ऑन नेक्स्ट. ही डेस्टिनेशन फोल्डर टॉमकॅट जिथं इन्स्टॉल होत आहे ती क्लिक ऑन इन्स्टॉल. यू कॅन सी आता शेवटच्या स्क्रीनवरती तुम्हाला इथं डिस्प्ले होतं आहे कंप्लीटिंग अपाची टॉमकॅट सेटअप.
राईट. नाव हिअर 2 ऑप्शन्स आर देअर. शो रीड मी फाईल म्हणजे टॉमकॅट वेब सर्वर कसं यूज करायला पाहिजे, ती इन्स्ट्रक्शन्स असतात त्याच्यात. अँड रन अपाची टॉमकॅट. नाव क्लिक ऑन फिनिश. नाव ही जे फाईल इथं तुम्हाला डिस्प्ले होईल आहे बॅकग्राऊंडमध्ये, तर ही जे फाईल आहे ही रीडमी फाईल आहे. ह्याच्यामध्ये सगळे इन्स्ट्रक्शन्स इथं तुम्हाला दिलेले आहेत. ॲट दिस स्टेज राईट देर इज नो नीड ऑफ गोईंग थ्रू ऑल दिस इन्स्ट्रक्शन्स. पण आता टॉमकॅट इन्स्टॉल झालं आहे. हिअर यू कॅन सी तुमच्या पी सीवरती टॉमकॅट इन्स्टॉल झालं आहे का नाही ही असं आपण कसं अंडरस्टँड करू शकतो. इथं ग्रीन कलरमध्ये एक सिम्बल डिस्प्ले व्हायला आहे. इट मीन्स दॅट टॉमकॅट इज रेडी. तर इथं प्रोग्राम्समध्ये आल्यानंतर मॉनिटर टॉमकॅट आहे. जस्ट गो दिस वन. हिअर ऑल्सो यू कॅन सी ही ऑलरेडी स्टार्ट झालेलं आहे. सर्विस स्टेटस स्टार्टेड. क्लिक ऑन ओके. नाव व्हॉट यू डू, टॉमकॅट इन्स्टॉल झालं आहे का नाही हे चेक करण्यासाठी वेब ब्राउझर ओपन करायचं. आणि वेब ब्राउझर ओपन केल्यानंतर इथं जाऊन लोकल होस्ट राईट, लोकल होस्ट नंतर कोलन द्यायचं. इट इज नॉट कॉमा सेमिकोलन और समथिंग. कोलन देऊन 8080 हे टाईप करून प्रेस दी एंटर की. ना आता जे स्क्रीन तुमच्यासमोर डिस्प्ले होत आहे असं स्क्रीन जर तुमचं लॅपटॉप किंवा पी सी जिथं तुम्ही टॉमकॅट इन्स्टॉल करायला ही जर तुम्हाला डिस्प्ले झाला देन कंग्रॅच्युलेशन्स, तुमचं टॉमकॅट वेब सर्वर सक्सेसफुल्ली इन्स्टॉल झालेला आहे. दिस पॉइंट क्लिअर राईट. These are the simple steps for installation of the Tomcat. Okay. Now Tomcat install केल्यानंतर तुम्हाला एक path set करायला पाहिजे. That also I'll show you. पहिल्यांदा आपण DOS prompt ओपन करून DOS prompt मध्ये एक फोल्डर इथं आहे क्रिएटेड ई ड्राईव्ह मध्ये वाटतं. आपण जावा प्रोग्राम कंपाईल करताना जावा सी त्या फाईलचं नाव, त्या प्रोग्रामचं नाव hello servlet.java. नाव सी हिअर मी जेव्हा ही एक सिंपल कमांड दिलं होतं जावा सी hello servlet.java तर मला 5 एरर्स आलेत. हे दिस पॉइंटला. तर सर्वलेट प्रोग्राम जेव्हा तुम्ही एक्झिक्यूट करतात तर प्रत्येक सर्वलेट प्रोग्राममध्ये एक इम्पोर्ट स्टेटमेंट असतं. हे दिस पॉइंटला. नाव हिअर यू कॅन सी दॅट इम्पोर्ट स्टेटमेंट import javax.servlet.star. ही प्रोग्राम मध्ये यू आर एबल टू सी दिस वन import javax.servlet.star. तर ही सर्वलेट नावाचं पॅकेज जे आहे ही टॉमकॅट पशी अवेलेबल असतं. तर आणखी एक इम्पोर्ट स्टेटमेंट आहे दॅट इज import javax.servlet.http.star. http.star. तर ही दोन्ही इम्पोर्ट स्टेटमेंट्समध्ये यूज केलेले जे पॅकेजेस आहेत जसं की सर्वलेट पॅकेज, सब पॅकेज, HTTP, तर ही सगळे पॅकेजेस टॉमकॅट सर्व्हर जेव्हा तुम्ही डाउनलोड करतात तर टॉमकॅट सर्व्हरच्या अंडरमध्ये असतात. मग जेव्हा आपण एखादा सर्वलेट प्रोग्राम लिहितो आणि आपल्या सर्वलेट प्रोग्राममध्ये ही दोन इम्पोर्ट स्टेटमेंट्स आहेत तर आपल्याला कंपायलरला काय सांगायचं आहे की ही जे दोन पॅकेजेस मी इथं इम्पोर्ट केलेले आहेत ही टॉमकॅट डायरेक्टरीमध्ये जाऊन तिथून इम्पोर्ट करायचं. बाय डिफॉल्ट जावाचे सगळे पॅकेजेस जावा फोल्डरमध्ये असतात पण ही आपल्याला बाहेरून आपल्याला मागवायला पाहिजे. मग बाहेरून आपल्याला जर मागवायचं असेल तर ती कुठून आपल्याला मागवायचं आहे, टॉमकॅट वेब सर्व्हरकडनं. मग टॉमकॅट कुठं इन्स्टॉल केलेलं आहे, ती डायरेक्टरी कोणती आहे राईट, ती सगळं आपल्याला कंपायलरला सांगायला पाहिजे आणि त्याला आपण क्लास पाथ सेटिंग्स म्हणतो. नाव सी हिअर हाऊ आय एम गोइंग टू डू दी क्लास पाथ सेटिंग. मेक अ क्लिअर नोट ऑफ दिस वन. जर ही पॉईंट तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा व्हिडिओ पॉज करून रिवाइंड करून जोपर्यंत तुम्हाला ही कॉन्सेप्ट क्लिअर होत नाही राईट go on watching this one, but it's a most important step. So first set, and what is that I am going to set, class path is equal to
इथं ऑलरेडी पर्सेंटेज क्लास पाथ देऊन पर्सेंटेज सेट करा. इट इज पॉइंट क्लिअर राईट. आणि इथं सेमिकोलन द्या. समजलं. तर आता अंडरस्टँड करा. पुन्हा मी रिपीट करतो. आपण जावा प्रोग्राम सर्वलेट प्रोग्राम जे लिहिलं त्याच्यामध्ये 2 इम्पोर्ट स्टेटमेंट्स आहेत. तर ही 2 इम्पोर्ट स्टेटमेंटमध्ये यूज केलेले जे पॅकेजेस आहेत जसं की सर्वलेट पॅकेज अँड HTTP पॅकेज ही टॉमकॅट पाशी अवेलेबल आहेत. तर मी माझा जावा कंपायलरला असं सांगतोय की ही 2 पॅकेजेस मी एक पाथ तुला सांगतो त्या पर्टिक्युलर डायरेक्टरीमध्ये जाऊन इम्पोर्ट करायचं. मग ती कुठं आहे ती डायरेक्टरी? C:\program files x86. okay, now इथं I'll have to remove this one x86. पुन्हा इथं कॉमा Apache Tomcat सॉफ्टवेअर, पुन्हा त्याच्यानंतर Tomcat 7.0 and then lib and then servlet API dot jar आणि इथं सेमिकोलन द्यायचं. तर ही कोटेशन्स आपल्याला घ्यायचं नाही इथं. तर ही व्हेरी केअरफुली बघा. सेट क्लास पाथ आणि इथं बी केअरफुल इज इक्वल टूचा अलीकड किंवा इज इक्वल टूचा पलीकड. डोंट गिव्ह एनी स्पेस. इज इक्वल टूला चिटकूनच पर्सेंटेज क्लास पाथ लिहा, सेमिकोलन द्या, सी प्रोग्राम फाइल्स x86 अपाचे सॉफ्टवेअर फाउंडेशन x86 Tomcat 7.0 lib servlet API dot jar. ओके. ना ह्याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा पाथ कसं सेट करायला पाहिजे ही नोटपॅडमध्ये मी एक इथं डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करतो. तुम्ही तिथून कॉपी पेस्ट पण तुम्ही करू शकतात. ओके. नाव दिस क्लिक एंटर. इट इज फाईन क्लिअर. आणि आता ती सर्वलेट प्रोग्राम आपण कंपाईल करू. जावा सी सॉरी स्मॉल केसमध्ये जावा सी hello servlet डॉट जावा. आता बघा किती व्यवस्थित कंपाईल झालं आणि डॉट क्लास फाईल क्रिएट झालं. इट इज माइंड क्लिअर. दिस इज व्हॉट वी कॉल इट ॲज सेटिंग द क्लास पाथ. आय होप यू हॅव अंडरस्टूड इट व्हेरी केअरफुली. पण क्लास पाथ सेट करताना आणखी एक दुसरा ऑप्शन पण आहे. तुम्ही विंडोज म्हणजे कंट्रोल पॅनलमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही सेट करू शकतात. पण विद्यार्थी मित्रांनो ही पण प्रोसिजर तुम्ही माहीत करून घ्या. किंवा जर समजा तुम्ही नेटबीन्स किंवा एक्लिप्स यूज करत असाल तर त्याच्यामध्ये आणखी इझिली आपल्याला कॉन्फिगर करता येतं. इट इज पॉइंट क्लिअर. बट माझं सजेशन आहे फॉर एव्हरी कम्प्युटर अँड IT स्टुडंट की ऑल पॉसिबल मेथड्स जे आहेत ती त्याची तुम्हाला नॉलेज राहणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर दीज आर द 2 थिंग्स हाऊ टू इन्स्टॉल टॉमकॅट अँड टॉमकॅट इन्स्टॉल केल्यानंतर हाऊ टू सेट दी क्लास पाथ. थँक्यू. आणखी काही तुम्हाला कमेंट्समध्ये काही तुम्हाला आणखी काही दुसरे व्हिडिओज रिलेटेड टू सर्वलेट्स पाहिजे असतील तर प्लीज लेट मी नो. थँक्यू.